इथे कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशीच प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला। मोहने येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांना लेझिम खेळासाठी आणल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात हे विद्यार्थी तब्बल 3 तासाहून अधिक काळ पालिका मुख्यालयाबाहेर फुटपाथवर बसून असल्याचं चित्र दिसून आलं। महापौर बसण्याच्या पहिल्याच दिवशी असा प्रकार घडल्यानं पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली। चिमुकले विद्यार्थी उन्हात कोणतीही सुविधा नसताना रस्त्याच्या कडेला बसून असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। मोना शाळेतील हे सर्व विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी या ठिकाणी लेझिम खेळण्यासाठी खरं पाहिलं तर यांना बोलवण्यात आलं होतं। एक शाळा आहे मोहने परिसरामधली आणि त्या ठिकाणून आता हे विद्यार्थी चाललेले जवळपास 3 ते 4 तास बसले होते आणि आता विद्यार्थी घरी जात आहेत। हे काय सांगशील, कशासाठी आला होता तुम्ही? लेझिम साठी। किती तास झाले तुम्ही बसला? सकाळपासून आल्या। शिक्षकांचा दबाव आहे आणि त्यामुळे विद्यार्थी देखील बोलत नाही। सर, कुठून आला होता आणि किती तास विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिक्षक जे आहेत, शिक्षकांनी खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणं अपेक्षित आहे, मात्र ते कुठेतरी राजकारणामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणून विठीत धरल्याचं चित्र जे आहे ते पुढे आलेलं आहे। त्यामुळे खरं पाहिलं तर शिक्षक किंवा जी कुठली शाळा आहे त्या शाळेवरती शिक्षण प्रशासन कारवाई करेल का, हे देखील बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। आमदार रोहित पवारांना सुप्रीम कोर्टानं